या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उत्तराखंडच्या उत्तरकाशी मधील धराली ढगफुटी अचानक मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार, बैठकीत निर्णय। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार, मुख्यमंत्र्यांकडून बैठकीत स्पष्ट। कुणाला तरी हवं असल्यानं आमचे हत्ती नेणार असाल तर आम्ही सहन करणार नाही, आम्हाला आमचा हत्ती हवा, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, हायकोर्टात सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी, गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर, दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे राहुल गांधींची भेट घेणार, तसंच ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीलाही उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार, रात्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचणार, उद्या दुपारपर्यंत शिंदे दिल्लीत असणार। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत पुन्हा राजकारण तापणार, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवे, 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनाचा मान गोगावलेंना मिळावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य, तर हसन मुश्रीफांच्या वक्तव्याला शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढण्यावर राऊतांचे सकारात्मक संकेत, एकत्र लढण्यावर ठाकरे बंधू चर्चा करणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात याचिका दाखल, मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल, दुबेंनी मराठी माणसाची माफी मागावी, सुदाम कोंबडेंची मागणी। नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांकडून येस बँक कर्मचाऱ्याला मारहाण, एका ग्राहकाचा जेसीबी ताब्यात घेत बँकेनं परस्पर लिलाव केल्याचा मनसेचा आरोप, मारहाणीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येस बँकेच्या नावाच्या पाटीला काळं फासलं। विधिमंडळातील मारहाण प्रकरणात विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर, 15 दिवसात उत्तर द्या, पडळकर आणि आव्हाडांना नोटीस, मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर, सूत्रांची माहिती। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा सत्कार, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल एनडीएच्या खासदारांकडून मोदींचा सन्मान। इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भीती निर्माण झाल्यानं आजची एनडीएची बैठक, पीओके ताब्यात घेतलं असतं तर आम्ही सत्कार केला असता, संजय राऊतांची टीका। आबेल मुझमार अशी परिस्थिती, एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला, तर ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करून विरोधकांनी फजिती करून घेतली, मोदींची टीका। सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार, नाशिकमधील व्याख्यानात बोलताना संभाजी भिडेंचं वक्तव्य। ठाण्यात अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनेक फाईल्स मंजूर, लोढांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन फाईल्स मंजूर केल्या, मंजूर करण्यात आलेल्या फाईल्सची तपासणी व्हावी, मनसेच्या अविनाश जाधव यांचा मंगलप्रभात लोढांवर आरोप। कल्याणमधील महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला, गणपत गायकवाड, हर्षल केने, कुणाल पाटीलसह आणखी एका आरोपीचा जामीन कोर्टानं फेटाळला। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।